नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत। मी STI रोहिदास चोंदे पाटील। आपण बघतो आहोत की सध्या राज्यसेवा आणि कंबाईनचे एक्झाम्स जवळ आलेले आहेत। आपण पूर्व परीक्षेची तयारी करतो आहोत आणि याच्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स। मित्रांनो, खरं जर बघितलं तर आपला हा सगळ्यांचा आवडीचा विषय असतो बऱ्यापैकी। मात्र घोळ असा होतो, आवडीचा विषय आहे परंतु आपल्या मर्जीप्रमाणे त्याच्यामध्ये सातत्य ठेवल्या जात नाही बऱ्याच जणांकडून, आणि हा विषय सातत्याचा विषय आहे असं माझं मत या ठिकाणी आहे। तुमच्याकडे जर सातत्य नसेल तर तुम्हाला या विषयावर कमांड मिळवता येणार नाही, किंवा जे मार्क्स पडले पाहिजे, जे की पैकीच्या पैकी मार्क्स पडणं या ठिकाणी शक्य आहे, ते भेटणार नाहीत। मग चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा करायचा, त्याच्या संदर्भातल्या एक 6-7 बाबी मी या ठिकाणी तुमच्या समोर आणतो आहे की तुम्हाला जर चांगले मार्क्स राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा कोणतीही परीक्षा त्या ठिकाणी चालू घडामोडीची पाडायची असेल तर कोणत्या बाबींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि चालू घडामोडीमधील काय वाचायचं काय नाही वाचायचं काय काय बघा। पहिला मुद्दा आपण बघणार आहोत की वर्तमानपत्र वाचलेच गेले पाहिजे, ते कसे वाचायचे पहिला मुद्दा, त्याच्या नोट्स कशा काढायच्या पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत की किमान पुस्तक आहे, भरमसाठ जे बाजारू पुस्तकं आहेत बघा, चालू घडामोडी इतके लेखक मला वाटतं कोणत्याच विषयाची नसतील। तुम्हाला दर महिन्याला विविध नोट्स, विविध प्रकाशनाची चालू घडामोडीची पुस्तकं तुम्ही एखाद्या दुकानात गेले तर तुम्हाला दिसून येईल। मग घ्यायचे कोणते पुस्तकं, तो महत्त्वाचा मुद्दा आपला असणार आहे। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असणार आहे, न्यूजपेपर तर वाचतोय पण न्यूजपेपर कोणता वाचायचा, न्यूजपेपर कोणता वाचायचा, त्याला किती वेळ द्यायचा, तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला चर्चा करायचा आहे। चौथा मुद्दा आपला असणार आहे की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं। ओके, काय वाचलं गेलं पाहिजे, काय टाळलंच गेलं पाहिजे, या गोष्टी आपण चौथ्या मुद्द्यात बघणार आहोत। आणि पाचव्या मुद्द्यामध्ये संपादकीय वाचण्याचं जे महत्त्व आहे, जे की तुम्हाला खूप फायदेशीर ठरत असतं, त्यावर आपण विचार करणार आहोत, ज्याचा पुढे मुलाखतीला असेल, विविध बाबींसाठी उपयोग होत असतो, ते आपण बघणार आहोत। आणि सहाव्या मुद्द्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत, कोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला फोकस करायचा आहे, म्हणजे व्यक्तिविशेष, आंतरराष्ट्रीय घडामोडी, योजना, नेमकं कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत, आपण काही मागील वर्षाच्या प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत। तर चला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। पहिला मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे वृत्तपत्र वाचलंच पाहिजे, वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, याला पर्याय नाही, आणि हे दररोज वाचलं पाहिजे। तुम्ही म्हणाल की चला मी महिन्याच्या शेवटी एक मासिक घेतो आणि मग त्याच्या नोट्स काढतो किंवा ते वाचतो। मित्रांनो, अत्यंत चुकीची पद्धत। तुम्हाला अधिकारी बनायचं आहे, प्रॉपरली तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, तर दररोज 1-1.5 तास तुम्ही न्यूजपेपर वाचलाच पाहिजे। मग आता घोळ असा आहे की सध्या परीक्षा समजा 1-2 महिन्यावर आलेल्या आहेत, मग सध्या आम्ही न्यूजपेपर वाचावा का, सध्या या इतक्या लेटेस्ट गोष्टीवर प्रश्न येणार का, तर उत्तर आहे की तुम्ही जे एखादा महिना आधी किंवा 2 महिना आधी यावर प्रश्न येण्याची शक्यता कमी आहेत। मात्र त्यामुळे तुम्ही न्यूजपेपर वाचणं सोडून द्यावं हे अजिबात नाही आहे। तुम्हाला मागील ज्या काही चालू घडामोडी आहे, आता या 2020 मधील सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोरचा आहे की चालू घडामोडी नेमक्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ज्या परीक्षा लांबल्या, नेमक्या कुठून कुठपर्यंत वाचाव्या। मी याबद्दल आधीही सांगितलेलं आहे की 2019ची जे काही महत्त्वाचे सगळ्या घडामोडी आहेत, ज्यावर वार्षिकी निघालेल्या आहेत विविध प्रकाशनांच्या, त्याच्यातली एक चांगली वार्षिकी तुम्हाला पूर्ण वाचायची आहे। आणि 2020 मधील सुद्धा मार्चपर्यंतच्या घडामोडी तुम्हाला कव्हर करायच्या आहे। मार्च ते एप्रिल म्हणतो मी, एप्रिलपर्यंत तुम्हाला चांगले वाचून ठेवायचे आहे। ओके, मात्र हे सगळं चालू असताना तुम्हाला आजचा न्यूजपेपर वाचायचा नाही का, मग तर वाचायचा आहे। मित्रांनो, हा अभ्यास न संपणारा आहे। तुमचं सिलेक्शन झालं तर बेस्ट, तुम्ही पास झालात तर बेस्ट, नाही झालात तर पुढच्या वर्षीसाठी मग आताच पुन्हा तेव्हा करणार का। डेली 1 तास तुम्ही बाजूला काढून ठेवा ना त्याच्यासाठी। माझं म्हणणं काय, उद्या जरी परीक्षा असली तरी आज तुम्ही अर्धा तास पेपर वाचा, अजिबात नाही। तुमच्याकडे 24 तास आहेत, त्याच्यापैकी 12-14 तास आहेत, अर्धा तास न्यूजपेपर वाचल्याने मला वाटतं इतर तुमच्या अभ्यासावर अजिबात परिणाम होईल हे तरी मला मान्य नाहीये। बघा, ज्याला नियोजन करता येत नसेल मग तो म्हणू शकतो की सर ते अर्धा तासामुळे माझं दुसरं काहीतरी, जर त्या 14 तासातला अर्धा तास तुम्ही दररोजचा
किंवा 1 तास जर न्यूजपेपरला देऊ शकत नसाल तर कुठेतरी तुमचं नियोजन चुकतं आहे असं मला वाटतं. ओके, न्यूजपेपर. आता दुसरा मुद्दा येतो की न्यूजपेपरमधलं त्याच्या नोट्स काढायची गरज आहे का? वाचला, टाकून दिला, माझे चांगलं लक्षात राहतं. मित्रांनो, मी इतर विषयांच्या बाबतीत तुम्हाला बोललो की काही जण नोट्स काढतील, काही जण नाही काढतील. मात्र तुम्ही जर टॉपर्स बघितले, कोणाचंही तुम्ही सल्ला घ्या, तुम्हाला प्रत्येकजण सांगेल की चालू घडामोडीची स्वतःची वही असलीच पाहिजे, स्वतःच्या नोट्स असल्याच पाहिजे. कारण की मित्रांनो, चालू घडामोडी हा विषय असा आहे, हा तुम्ही एकदा एक दिवस आजचा पेपर वाचला म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्हाला ते आठवेल असं अजिबात नाहीये. तुम्हाला त्याची रिव्हिजन करावी लागेल आणि मग तुम्ही पुन्हा तो न्यूजपेपर काढून बघणार नाहीये. तुमच्याकडे स्वतःची वही असेल तर तुम्ही एक 8-10 तासामध्ये मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी सगळ्या ओव्हरलुकिंग करू शकतात. त्यामुळे स्वतः नोट्स काढल्या पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा मला वाटतं, जे बाजारू पुस्तकं आहे, खूप मोठे मार्केटमध्ये थप्प्या लागलेल्या आहेत, तुम्हाला योग्य पुस्तकाची निवड करावी लागेल. योग्य चांगलं मासिक निवडावं लागेल. आता तुम्ही ज्या क्लासकडे जाल ती क्लासवाली म्हणतील आमचं मासिक चांगलं, जे लेखकाकडे जाल तो म्हणाल माझं मासिक चांगलं. मित्रांनो, हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. मीही तुम्हाला सांगत नाही कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट. मात्र या गोष्टी तुम्हाला विविध टॉपरच्या इंटरव्ह्यूज आहेत, याच्या आधी मी चर्चा केली आहे. तुम्ही स्वतः वाचून बघा एखाद्या महिन्याचं मासिक, याच्यात सगळे मुद्दे कव्हर होत आहेत का, त्यानुसार एकच मासिक कंटिन्यू करा, एकच वाचा. तुम्हाला मी शासकीय मासिकं तर सांगितलेलेच आहेत, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्रासारखे हे मासिकं तुम्हाला वाचायचेच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त एखादा मासिक तुम्ही एखाद्या कोणत्या तरी एका चांगल्या प्रकाशनाचं वाचू शकतात. पुढचा मुद्दा येतो की वर्तमानपत्र हे कसे वाचावे आणि किती वेळ द्यावा. मित्रांनो, याच्यामधलं पहिलं जे तुमचं फर्स्ट पेज असतं, मला वाटतं त्याच्यातल्या सगळ्या बातम्या वाचल्या गेल्या पाहिजे. कारण की पहिल्या पेजवर जे आहे बऱ्यापैकी त्याच्यातलं तुम्हाला पॉलिटिकल बातम्या ज्या आहेत, एकमेकावरचे दोषारोप आहे, ते तुम्हाला लगेच तिथे स्किप करायचे आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे संपादकीय पेज एक वाचायचं आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था संदर्भातले काही मुद्दे असतील ते वाचायचे आहेत. ओके, पुरस्कार वगैरे काय त्याच्यावर आपण बघणारच आहोत, नेमकं काय काय विचारलं जातं ते सगळे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. पुढे कोणता पेपर वाचावा हा एक मोठा प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात लोकसत्ता वाचला पाहिजे, काही जण म्हणतात सकाळ वाचला पाहिजे, आता काही जणांचा ट्रेंड वाढतो आहे की मटा वाचला पाहिजे. मित्रांनो, मी काय म्हणतोय, ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, ज्या परीक्षेला विचारल्या जातात ना, त्या या तीनही पेपरमध्ये कव्हर होतात. मात्र तुम्ही 3 वाचायचे नाही, तुम्ही एकच वाचा, एक कंटिन्यू करा एक पेपर. मी वैयक्तिक तरी लोकसत्ता बऱ्यापैकी वाचायचो. सकाळमध्ये ते काही स्वतः लावलेलं असेल असंही नव्हतं, काही वेळेस मग अभ्यासिकेमध्ये जाणं असेल, एखाद्या रिडिंग रूममध्ये जाणं असेल किंवा सार्वजनिक वाचनालयात जाणं असेल त्या ठिकाणी, पण या 3 पैकी एकाला तुम्ही प्राधान्य द्यावं असं मला वैयक्तिक वाटतं. आता त्याच्यातलं काय वाचावं आणि काय नाही वाचावं. बघा, वाचण्यासारखे विषय म्हणले तर क्रीडा जगतामध्ये काही बाबी वाचल्याच पाहिजे, काही टाळल्या पाहिजे. ओके, दररोजचे जे खेळाडूंचे यश अपयश आहे, ते दररोजची स्कोरिंग ती वाचायची गरज नाही आहे. क्रीडा जगतामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत, बॅडमिंटनच्या असेल, हॉकीच्या असेल, फुटबॉलच्या असेल, क्रिकेटच्या सुद्धा IPL सारख्या स्पर्धा, यावर प्रश्न आलेले आहेत. विज्ञान तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. नंतर कायदे काही नवीन झाले, बदल झाले, पुरस्कार, व्यक्तिविशेष, सरकारी काही नवीन निर्णय असतील, सरकारी योजना असतील. आता मोदींनी आत्मनिर्भर योजना आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केली आहेत, गरीब कल्याण योजना संदर्भात ते बोललेले आहेत. अशा महत्त्वाच्या योजना तर तुमच्याकडे असल्याच पाहिजे, या गोष्टी वाचल्याच पाहिजे. मग काय वाचू नये? मित्रांनो, जे राजकीय दोषारोप असतात, एकमेकांवर जे काही आरोप प्रत्यारोप केलेले असतात ते तुम्ही टाळत चला. काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, समजा पाकिस्तान अमेरिकेचं काहीतरी चालू आहे, ते तुम्हाला सहसा विचारलं जाणार नाही. अमेरिका चीन चालू आहे त्यावर विचारलं जाणार नाही. भारताशी निगडीत ज्या बाबी आहे त्याच तुम्हाला तिथे फोकस करायच्या आहेत. आणि पुढचं आहे ते म्हणजे स्थानिक पुरवण्या. समजा हायलो नाशिक, हायलो औरंगाबाद किंवा पुणे टाइम्स, असे ज्या सकाळ टुडे ज्या स्थानिक आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही. एक थोडंसं तुमचं GK म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्यात राहत असाल तर जिल्ह्यापुरतं थोडंसं एक 10 मिनिटात वाचून टाकू शकतात, मात्र परीक्षेभिमुक्ती नाही आहे. आता पुढचा येतो मुद्दा, तो म्हणजे संपादकीयचं वाचन. संपादकीय पेज मित्रांनो वाचणं अत्यावश्यक आहे. वाचण्यापेक्षा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला संपादकीय समजायला लागलं तेव्हा समजायचं का आपलं डोकं आता सुपीक झालेलं आहे. बऱ्याच जणांना बरेच दिवस संपादकीय कळत नाही किंवा ते वाचत नाही. सोपं वाचायला आवडतं, पण सोप्याने तुमचं काम होणार नाहीये. संपादकीय वाचावं लागेल. पुढे वेळ, कोणत्या वेळेत वाचावं. मित्रांनो, खरं म्हणजे हा आवडीचा विषय आहे. हा तुम्ही ज्यावेळेस तुमचा बोरिंग टाईम आहे, प्राईम टाईम सोडून इतर टाईम, त्या वेळेमध्ये तुम्ही जर याचं वाचन केलं तर मला वाटतं जास्त फायदेशीर ठरेल. आता प्रश्न नेमके कोणत्या मुद्द्यांवर येतात. तुम्ही कंबाईन असा, राज्यसेवा असू द्या,
तुम्हाला बघा काही मुद्दे तुम्ही नोटिंगच करून घ्या. पहिला मुद्दा म्हणजे सरकारी योजना या सातत्याने विचारल्या जात आहेत. 2014 नंतर तर तुम्ही बघितलं ना, मोदी सरकारच्या काळातल्या खूप साऱ्या योजनांवर प्रश्न आलेले आहेत. विज्ञान तंत्रज्ञानावर सुद्धा सध्या प्रश्न वाढायला लागलेले आहेत. ओके, पुरस्कार तर सातत्याने आहे. तुमच्यासमोर इथे मी ऑस्कर दाखवलेला आहे, नोबेल आहे. हे महत्त्वाचे पुरस्कार विचारले जात आहेत. महत्त्वाची चर्चेतील स्थळं, चर्चेतील व्यक्ती विचारल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या भारताशी संबंधित आहे त्याही विचारल्या जात आहेत. आता कशा स्वरूपाचे प्रश्न याच्या आधी आलेले आहेत, थोडंसं एक अत्यंत थोडक्यात आपण हे करू. बघा, विविध देशांचे जे विविध पंतप्रधान, PM असतील किंवा राष्ट्रपती असतील, यांनी भारताचे भेटी दिलेल्या आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. महत्त्वाचे गाजलेले पुस्तकं, वादग्रस्त पुस्तकं मित्रांनो, ते तुम्हाला व्यवस्थित त्याच्या नोटिंग घेत चालायचे आहे. पुस्तकांच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे मृत्यू असेल, निधन असेल, अत्यंत महत्त्वाचे व्यक्तीचे काही महत्त्वाचे भारत आणि इतर देशांमधील करार असेल ज्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे, त्या करारांवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहेत. पुढे काही अचिव्हमेंट असेल, एखाद्या व्यक्तीची मोठं काहीतरी एखादं शिखर सर केलेलं आहे, भारताशी संबंधित आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. ओके, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला मी बोललेलो आहे की आत्मचरित्र आहेत काही महत्त्वाचे व्यक्तीचे, त्यावर प्रश्न येत आहेत. चित्रपट क्षेत्रासंदर्भातली सुद्धा जे काही पुरस्कार आहे त्याच्यामध्ये बघ, ऑस्करसाठी पाठवलेला भारतातला पुरस्कार कोणता ते आहे. अवकाशासंदर्भात काही मिसाईल्स वगैरे आपण लॉन्च करत असतो, त्यावर सातत्याने प्रश्न येत आहेत. लॉ युनिव्हर्सिटी संदर्भात मागे प्रश्न येऊन गेला. लैंगिक छळ प्रतिबंधक विधेयकासंदर्भात प्रश्न येऊन गेला. आता इथून पुढे 370 कलम असेल, भारत चीन संबंध असेल, यावर सातत्याने याच्यानंतर प्रश्न येतील. आता मागे 2019 मध्ये काय काय झालेलं आहे त्या बाबी, त्याच्यात मुख्यतः 370 असेल, इतर बऱ्याच बाबी गाजलेल्या आहेत ज्या तुम्हाला वाचायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला 100% प्रश्न येणार आहेत. ओके, तर मला असं वाटतं असे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते जर तुम्ही समोर ठेवून या विषयाचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला अत्यंत चांगले मार्क्स या विषयामध्ये पडतील. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मला आशा आहे. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. धन्यवाद.